बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुलले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढी छान पूजा आणि ध्यान घेतल्यानंतर मला सगळं माहिती, सगळ्यांच्या मनात अशा अशा भावना दाटून आल्या असतात की आज आपल्या आई वडिलांविषयी, आपल्या सासू सासऱ्यांविषयी आणि आपल्या भावजाईविषयी दोन शब्द बोलायचे. ज्यांच्या मगाचपासून खूप अशा भावना दाटून आल्या होत्या. सॉरी नाही, सॉरी आज अजिबात सॉरी नाही, आज अजिबात सॉरी नाही, म्हणूच नका सॉरी. मी तुमचं सॉरी ऍक्सेप्टच नाही करत. तर मी आत्यांना बोलवते आणि त्यांनी नक्कीच त्यांच्या सोबतचा जो अनुभव आहे एवढ्या वर्षाचा तुम्हाला जो आलेला, तो नक्की आमच्यासोबत शेअर करा. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांच्याविषयी दोन शब्द तरी बोला. या इकडे, असं बाबांच्या बाजूला बसा. वहिनी आणि दादांचं म्हणजे फार हे आहे. त्यांनी इतके कष्टातून दिवस काढलेले आहेत. दादा म्हणजे सांगायला मला थोडंसं हे होतं आहे. आणि मला एक अनुभव ओळख सांगायचा आहे. जेव्हा माझे मिस्टर दवाखान्यात होते त्यावेळेस मला माझ्या वहिनी, भावांनी आणि माझ्या भाच्यानी मला काही हे केलेलं नाही आहे. सॉरी, माझं बोललं जात नाही एवढं. फार सहकार्य केलेलं आहे वहिनीने आणि भाऊने, आणि आजही त्यांचे उपकार विसरू शकत नाही. अजून कसा आहे त्यांचा स्वभाव सांगा. त्यांचा स्वभाव म्हणजे सांगायलाच की नाही. वहिनीचा तर इतका बोली वहिनी, किती कोणी बोलू द्या, हे करू द्या, वहिनीने कधीच जबाब दिलेला नाही. आमच्या तिघ्या वहिन्यांपैकी लहानी बहिणी. भाऊ पण दिसत आहे. भाऊचा स्वभाव चांगला आहे, तो तर कोणालाच बोलत नाही. त्याचाही स्वभाव फार चांगला आहे. सगळ्यांना धरून चालणारे येते, दोघं नवरा बायको. तसे भाचे पण आहे आणि भासुना पण आहे माझ्या तसे. त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं. भास माझे दोन सुखदे भावना व्यक्त करण्यासाठी असे दिवस येतात. म्हणजे दिवस जर आपण एकत्र साजरे केले तर त्या भावनांना व्यक्त होण्यासाठी एक वाट मिळते. खूप मनात ठरलेलं असतं हे बोलायचं ते बोलायचं, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते शब्द आज बाहेर पडले माझे, आज बाहेर पडले टाळ्या. तर मी त्याचबरोबर सरांना नाही कोणाकडे पण तुम्ही मोबाईल द्या, हर्षलकडे देऊन द्या. तर मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या आई वडिलांविषयी शुभेच्छा पर दोन शब्द बोलावे. बबलू, हे बबलू, हेच बुद्ध